गुड मॉर्निंग ऑल स्टुडंट. आपण मागच्या व्हिडिओमध्ये जे शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत तर या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होण्यामागील कारणे बघितली होती आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ नये यासाठी आपण काही उपाययोजना बघितलेल्या होत्या. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया स्त्रीवादी चळवळ. या स्त्रीवादी चळवळीमध्ये स्त्रीमुक्ती चळवळ स्पष्ट करणार आहोत. त्यामध्ये प्रस्तावना बघूया. भारतीय स्त्रियांची दुःखे कमी करण्याचा प्रयत्न सामाजिक सुधारकांनी केला होता. भारतीय जी स्त्रियांची दुःखे कमी करण्याचा प्रयत्न कोणी केलेला होता, जे समाज सुधारक होऊन गेले, जसे महात्मा फुले आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रीमुक्ती चळवळीद्वारे किंवा त्यांचे स्थान उंचावण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला होता. त्यांना योग्य तो दर्जा प्राप्त करून देण्यासाठी विविध अशा उपाययोजना करण्यात आलेल्या होत्या. पण हे प्रयत्न कायदे अपुरे पडावेत अशी स्त्रियांची दुःखे अपार व मोठी आहेत. त्यामुळे काय झालेले आहे की प्रयत्न आणि कायदे अपुरे पडावे इतकी स्त्रियांची दुःखे ही अपार असलेली दिसत आहे. समाजात खोलवर रुजलेली स्त्री विषयक विचार क्रांतिकारकरित्या बदलेल असे वाटत नाही. समाज स्त्रीला एक वस्तू मानतो, तिला व्यक्तिमत्व नाही. समाज हा स्त्रीला एक वस्तू मानतो आणि तिला व्यक्तिमत्व नाही. मन आहे, आकांक्षा, आशा आकांक्षा आहे, विचार विकार वासना आहेत. हा विचार समाजाने घेणे आवश्यक आहे. तिला मन आहे, आकांक्षा आहे, विचार आहे, विनिमय आहे, हे समाजाने समजून घेणे फार गरजेचे झालेले आहे. आरशाप्रमाणे ती नेहमीच सुंदर व लावण्यवती दिसली पाहिजे. आज जसा की आरसा असतो त्याप्रमाणे सुंदर आणि लावण्यवती सतत तिने सुशोभित दिसले पाहिजे. पुरुषांना सुखावण्यासाठी स्वतः सर्वच बाबतीत गौणत्व स्वीकारून पुरुषांच्या जीवनात फुलबाग फुलविणे हेच अंतिम ध्येय जोपासले पाहिजे. हा स्त्री विषयक विचार समाजात खोलवर रुजलेला आहे. याच विचारापासून स्त्रीला मुक्ती हवी आहे. या समाजामध्ये स्त्रीला एक वस्तू मानून चाललेले आहे आणि या समाजातून त्याला विचार विनिमय आशा अपेक्षा असतात. हे विसरून हा समाज स्त्रीला चाललेला आहे. या विचारापासून स्त्रीला मुक्ती हवी आहे. यामध्ये बघूया. त्यानंतर प्रस्तावनेनंतर स्त्री मुक्ती चळवळीचे स्वरूपामध्ये आपल्याला पहिला नंबर 3 दिलेले आहे पॉइंट. यामध्ये असमान भूमिका, श्रम विभाजन व स्वभाव विशेष. 3rd नंबर मध्ये आहे स्वतंत्र व्यक्तिमत्व. यामध्ये पहिल्यामध्ये बघूया आपण असमान भूमिका. समाजात पुरुषांचे वर्चस्व असल्यामुळे स्त्री व पुरुष समान आहेत. समाजात पुरुषांचे वर्चस्व असल्यामुळे काय झालेले आहे की स्त्री व पुरुष हे समान आहेत. हा विचार पुरुष मानित नाही. त्यामुळे काय झाले, पुरुष प्रधान अशी संस्कृती असल्यामुळे स्त्री आणि पुरुष समान आहेत हे मानत नाही. स्त्री पुरुषांचे संबंध बरोबरीचे नसून ते श्रेष्ठ कनिष्ठतेचे मानण्यात येतात. काय झाले आहे की स्त्री पुरुषांचे संबंध हे बरोबरीचे नसून ते श्रेष्ठ आणि कनिष्ठतेचे मानण्यात आलेले आहे. पुरुषांनी नेतृत्व करावे, प्रसिद्धी व कीर्ती मिळवावी व पडद्यामागची कामे स्त्रियांनी करावी. पुरुषांनी काय करावे, नेतृत्व करावे, प्रसिद्धी मिळवावी, कीर्ती करावी, परंतु स्त्रियांनी पडद्याआड राहून कामे करावी असा विचार समाजाचा होता. तेव्हा हे समाजाने लादलेले गौणस्थान झुंगारून दिले पाहिजे. हा स्त्री मुक्तीचा विचार 1956 नंतर आकार घेऊ लागला. 1956 मध्ये हा विचार आकार घेऊ लागलेला होता. यामध्ये विविध अशा योजना राबवल्या जाऊ लागल्या होत्या. स्त्री पुरुष नाते समानतेचे असले पाहिजे हा स्त्री मुक्ती चळवळीचा गाभा आहे. स्त्री आणि पुरुष दोघेही समान आहेत अशी विचार या चळवळी मागे होती. सर्वच क्षेत्रामध्ये स्त्रिया सक्षम आहेत, पण पुरुष प्रधानतेच्या स्त्रीच्या योग्यतेचे व अपात्रतेचे योग्य माप स्त्रीच्या पदरात घातले जात नाही. काय झाले आहे की स्त्री ही सगळ्या क्षेत्रात सक्षम आहे, परंतु या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये काय झालेले आहे की पुरुषांना सर्वश्रेष्ठ स्थान देण्यात आलेले आहे. पुरुष हा शक्तिशाली, त्यांची भावनिक व शारीरिक क्षमता प्रचंड आहे. पुरुष हा स्त्रियांच्या बाबतीत शक्तिशाली तसेच भावनिक व शारीरिक क्षमतेने प्रचंड
आहे त्या मानाने स्त्री ही अधिक संवेदनशील, हळवी व रडत राहू आहे. त्याच पद्धतीने स्त्री कशी आहे? संवेदनशील, हळवी आणि रडत राहू आहे. असे समीकरण या समाजाने निर्माण केलेले आहे. आजच्या स्त्रीला गौणत्व मान्य नाही. स्त्री पुरुष असा भेद नैसर्गिक अर्थाने योग्य आहे. समाजातील गौणत्व समाज निर्मित आहे. समाजातील जे गौणत्व आहे तर ते समाजानेच निर्माण केलेले आहे. तिच्या जनन क्षमतेला महत्त्व देऊन त्याला अनुषंगीन असणारी कामे स्त्रीचीच आहे. जनन क्षमता ही महत्वाची आहे आणि त्या अनुषंगाने येणारी संपूर्ण कामे ही स्त्रीलाच करावी लागणार. बालसंगोपन आहे, बालसंवर्धन आहे, या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी आवश्यक असणारी वात्सल्य भावना स्त्रीमध्ये अंगभूत असते. स्त्रीच्या संपूर्ण क्षमतेचा विचार करून तिच्यावर होत असणाऱ्या अन्यायाचा कोणत्याच पातळीवर विचार होत नाही. स्त्रीच्या जी काही बालपणापासून मुलांची देखभाल आहे किंवा बालसंगोपन आहे आणि बाळाची काळजी किंवा जबाबदाऱ्या याबद्दलची संपूर्णतः कामगिरी ही स्त्रीचीच असणाऱ्या त्यामुळे काय एक प्रकारे अन्यायाची भावना यातूनही कोणत्याच पातळीवर यामध्ये विचार केला जात नाही. हा स्त्री मुक्ती चळवळीचा आक्रोश आहे. स्त्रीच्या संपूर्ण क्षमतेचा विचार करून तिच्या कर्तृत्वासाठी कवाडे उघडली पाहिजे. ती सुद्धा कर्तृत्व करू शकते यासाठी त्यांच्यासाठी खुला वाटा मोकळ्या केल्या पाहिजे. स्त्री पुरुषापेक्षा वेगळी व अनेक अर्थाने गौण आहे हे स्त्रीवर ठसवून तिचे कार्यक्षेत्र अतिमर्यादित केले जाते. जे काही कार्य आहे तर स्त्री ही गौण असल्यामुळे म्हणजे गौण ह्या समाजाने मानून स्त्रीचे कार्यक्षेत्र ही कमकुवत करण्यात आलेले आहे. समाजातील नीती नियम, परंपरा व नियमने यात बदल होणे आवश्यक आहे. नवीन पिढीवर संस्कार करणाऱ्या कुटुंब संस्थेच्या नीती नियम व परंपरा सांभाळणाऱ्या धर्मसंस्थेच्या व कायदे कानून करून प्रत्यक्षात आणणाऱ्या शासन संस्थेच्या कार्यात मूलभूत अर्थाने बदल होणे आवश्यक आहे. स्त्री मुक्ती चळवळीचे हेच एक लक्ष्य असलेले दिसून येते. धर्मसंस्थेच्या कायदे कानून करून प्रत्यक्षात आणणाऱ्या शासन संस्थेच्या कार्यात मूलभूत अर्थाने बदल होणे फार आवश्यक असलेले दिसून येते. त्यानंतर बघूया श्रमविभाजन व स्वभावविशेष. श्रमविभाजन आणि स्वभावविशेषामध्ये बघूया लिंगभेदामुळे स्त्री पुरुषांची श्रमक्षमता व त्यांचे स्वभाव ठरतात. हा समज मात्र खोटा आहे. समाजामध्ये दिसून येणारे श्रमविभाजन हे प्राथमिक स्वरूपाचे आहे. समाजामध्ये जे श्रमविभाजन दिसून येते तर ते प्राथमिक स्वरूपाचे आहे. जननक्रियेच्या दृष्टीने स्त्रीचे शरीर नवीन जीव निर्माण करण्यास योग्य असते. जे जननक्षमाची क्रिया आहे तर त्यासाठी स्त्रीचे शरीर हे नवीन जीव निर्माण करण्यास योग्य असते. त्यामुळे गर्भ वाढविणे, मुलाला जन्म देणे, संगोपन करणे, संवर्धन करणे ही कामे स्त्रीकडे आहे. संगोपन करणे, संवर्धन करणे हे कामे स्त्रीकडे सोपविण्यात आलेली आहे. सर्वसाधारणपणे सोप्या व गुंतागुंती विरहित आर्थिक क्रिया स्त्रियांकडे व अवघड कामांची कामे पुरुषांकडे हे ठरून गेलेले आहे. जे काही सोप्या व गुंतागुंत विरहित आर्थिक क्रिया आहे तर त्या स्त्रियांकडे सोपविण्यात आलेल्या आहे आणि जी अवघड अशी कामे आहे तर ती पुरुषांकडे सोपविण्यात आलेली आहे. कंदमुळे फळे गोळा करणे, घरची देखभाल करणे स्त्रियांचे कार्य आहे. कंदमुळे गोळा करणे, घरची देखभाल करणे ही स्त्रियांची कामे आहेत. त्याचबरोबर शिकारी, मच्छीमारी, लढाया करणे या जबाबदाऱ्या केवळ पुरुषांच्या असतात. क्षमतेच्या बाबतीत स्त्रिया पुरुषांपेक्षा कोणत्याच बाबतीत कमी नसतात. जी क्षमता आहे तर या क्षमतेच्या बाबतीत स्त्रिया पुरुषापेक्षा कमी असत नाही. परंतु त्यामुळे समानतेची भावना निर्माण करावी अशी अपेक्षा स्त्रियांना असते. जे लिंग सापेक्ष श्रमविभाजनाचे तेच लिंग सापेक्ष स्वभाव विशेष आहेत. स्वभाव, बुद्धी, क्षमता व कार्यशक्ती ठरविण्यात सामाजिक स्थिती व त्याला अनुसरून सामाजिकरण महत्वाचे असते. पुरुषांची समजली जाणारी कामे स्त्रिया व स्त्रियांची समजली जाणारी कामे पुरुष करू शकतात.
जी पुरुषांना दिलेली कामे आहेत तर ते स्त्रियाही करू शकतात आणि जे स्त्रियांना दिलेली कामे आहेत तर ते पुरुषही करू शकतात. त्यांच्या कामाचे स्वरूप समाज संस्कृती ठरवित असते. व्यक्तीचा स्वभाव विशेष लिंग सापेक्ष असू शकत नाही. अतिशय क्रूर समजली जाणारी कामे तथाकथित हळूवार व हळवी समजली जाणारी स्त्री लीलया पार पाडू शकते. हळूवार व जी हळवी समजली जाणारी जी स्त्री लीलया पार पाडू शकत असते. लिंग सापेक्ष समविभाजन लादून व स्त्रीत्वाची एक विशिष्ट प्रतिमा निर्माण करून स्त्री व्यक्तिमत्वाचा विलक्षण कोंडमारा केला गेला आहे. काय झालेली आहे की हे लिंगभेद केल्यामुळे स्त्रियांना पुरुषाप्रमाणे जी स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये जो काही भेद निर्माण झालेला आहे तर या भेदामुळे काय झालेले आहे, स्त्रीला हीनत्वाची वागणूक मिळत आहे आणि या हीनत्वाच्या वागणुकीमुळे सर्व समाज तिच्यावर अत्याचार करण्यास सुरुवात करत आहे. स्त्रीची गुणवत्ता व अभिजात वृत्ती प्रवृत्ती आवडीनिवडी लक्षात न घेणे हे अन्यायाचे आहे. तिच्या ज्या काही गुणवत्ता आहे, अभिजात वृत्ती प्रवृत्ती आवडीनिवडी लक्षात न घेणे म्हणजेच एक प्रकारचा अन्यायच आहे. स्त्रीवर अन्यायाने लादलेली बंधने दूर करणे सामाजिक न्यायाला धरून आहे. स्त्री मुक्ती चळवळीचा आक्रोश सामाजिक न्यायासाठी आहे. जी स्त्री मुक्ती चळवळीचा आक्रोश कशासाठी दिलेला आहे, न्यायासाठीच केलेला आहे. त्यानंतर बघूया 3rd नंबरमध्ये स्वतंत्र व्यक्तिमत्व. भारतीय स्त्रीला स्वतंत्र व्यक्तिमत्व नाही. स्त्रियांचा विचार व तिचे मूल्यमापन केवळ पुरुष सापेक्ष केले जाते. स्त्रीला स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे यावर पुरुषांचा विश्वास बसत नाही. स्त्रीलाही स्वतंत्र असे व्यक्तिमत्व आहे असा यावर पुरुषांचा विश्वास बसत नाही. स्त्रियांचा विचार व तिचे मूल्यमापन केवळ पुरुष सापेक्ष केले जाते. पुरुषांचा विचार जसा स्वतंत्रपणे केला जातो तसा स्त्रियांबाबतही होत नाही. स्त्री आक्रमक नाही, ती बुद्धिवान नाही, तिच्याजवळ महत्वाकांक्षा नाही, हे सर्व म्हणणे आज पूर्ण लंगडे पडले आहे. स्त्रियांना जी काही बुद्धिमत्ता नाही किंवा तिच्याकडे महत्वाकांक्षा नाही हे सगळे बोलणे खोटे ठरलेले आहे. साहित्य, तत्वज्ञान, रूढी, परंपरा, समजुती आदी माध्यमातून स्त्रीच्या व्यक्तिमत्वाची विकृत प्रतिमाच तयार झाली आहे. पण स्त्रीलाही स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. बुद्धिमत्ता व महत्वाकांक्षा ही कोणाची मक्तेदारी असू शकत नाही हे आज सिद्ध झालेले आहे. स्त्री पुरुष संबंध हे मानवाच्या परस्पर नात्यामध्ये सर्वात नैसर्गिक नाते आहे. स्त्री आणि पुरुषांचे नाते हे नैसर्गिक असे नाते आहे. त्यांच्या एका भावनिक व नैतिक पातळीही आहे. स्त्री पुरुषांचे संबंध कायम स्वरूपाचे असले पाहिजे हा विचार मूळ धरून राहिला आहे. स्त्री पुरुषांचे जे काही संबंध आहे तर ते कायम स्वरूपाचे असले पाहिजे हा विचार मूळ धरून आहे. स्त्री पुरुष संबंधाचे नैसर्गिक नाते हरवून गेले आहे. स्त्रीवर अनेक बंधने येऊ लागली. सामाजिक व आर्थिक विषमतेचे कटू फळ म्हणजे स्त्री पुरुष यांच्यावर नैसर्गिक अशा सामाजिक संबंधात बदल होय. धर्म, रूढी, परंपरा, नीतिमूल्ये यांच्या बळावर स्त्रीला आपल्या व्यक्तिमत्वाचा विसर पाडण्यास भाग पाडले आहे. जे काही धर्म, रूढी, नीती, परंपरा आहे यामुळे स्त्रीचे जे काही आत्मा लोप पावत आहे, तिला स्वतःची जाणीव होण्यास तिची स्वतःची जी काही जाणीव आहे तर ती रूढी परंपरेमुळे दूर होत आहे. अशा पद्धतीने आपण जी स्त्री मुक्ती चळवळीचे जे काही स्वरूप आहे तर या स्वरूपा अंतर्गत 3 पॉइंट जाणून घेतलेले आहे. या स्त्री मुक्ती चळवळीचा उद्देश म्हटलं तर उद्देश सांगायचे झाल्यास यामध्ये काय म्हटलंय की स्त्रीलाही मन आहे, अपेक्षा आहे, इच्छा आहे, आकांक्षा आहे आणि या इच्छा आकांक्षानुसारच तिला सुद्धा तिचा मान द्यायला हवा आणि त्यानुसार योग्य त्या चळवळी अंतर्गत तिचे सुद्धा जे काही हक्क अधिकार आहे तर ते तिला देण्यात यावे, तिला प्रदान करण्यात यावे. याच या चळवळी मागील मुख्य असा उद्देश असतो. अशा पद्धतीने आपण भारतीय स्त्री मुक्ती चळवळीचा भाग स्पष्ट केलेला आहे. थँक्यू.